हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण जो मागच्याच लेक्चरला ऊर्जाशक्तीचा जागर हा लेसन अभ्यासत होतो तो कंटिन्यू करूयात. तर ऊर्जाशक्तीचा जागर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी हा लिहिलेला आहे. तर लेखकाची जी परिस्थिती आहे कशी बेताची आहे आणि तरी त्या परिस्थितीतून ते जिद्दीने आपलं शिक्षण कसं पूर्ण करतात ते आपल्या या पाठात पाहायचं आहे. तर पाहूयात. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ती खचली नाही. आता लेखकाची परिस्थिती होती ती गरिबीची होती. त्यामुळे पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. म्हणजेच काय की तिने हिम्मत कधी हारली नाही. वो कभी डरी नहीं और उनकी जो माँ है वो उसने हिम्मत हारी नहीं. ती खचली नाही. जो कठीण परिस्थितीतील कोलमडून न जाणे, ती खचली नाही. वेगवेगळी कष्टांची कामं ती करत होती. अलग अलग तरह की वो हार्डवर्क कर रही थी. त्यातच मालशेहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. उनके जो मामा थे वो भी म्हणजे मुंबईमध्ये आले आणि त्यांचंसुद्धा त्यांना काय मदतीचा हात लागला. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. म्हणजे मामा हे माळशेल गावाहून मुंबईमध्ये आले आणि ते आल्यामुळे त्यांना मदत मिळाली आणि ते मामा आल्यामुळेच लेखकाला खेतवाडी म्हणजे जे तिकडे राहत होते तिथेच त्यांना लेखकाला प्रायमरी शाळेमध्ये प्रवेश मिळाला. उनको किधर मिला? जो प्रायमरी स्कूल है उधर उनको प्रवेश मिला. ही शाळा महापालिकेची होती. ये स्कूल थी ये कैसे म्युन्सिपालिटी की थी. माझ्याप्रमाणेच शाळेची परिस्थिती बेताचीच होती. आता कसं आहे, महानगरपालिकेच्या शाळा असतात त्या कशा म्हणजे लेखक म्हणतात की माझी जशी परिस्थिती गरिबीची होती तशी शाळेची सुद्धा परिस्थिती ती कशी होती, हालाकीचीच होती. म्हणजेच तिकडे सोयीसुविधा थोड्या कमीच होत्या. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. लेखक इधर कह रहे हैं कि जो उनके टीचर है वो मन से कैसे दिलदार थे. मनाने खूप श्रीमंत होते. ते खूप स्वभावाने चांगले होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. अभी क्या है की पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत त्यांची परिस्थिती कशी गरीब होती, त्याच्यामुळे चप्पलही घालायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीतच त्यांची शाळा सुरू झाली होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. वयाच्या 12 वर्षापर्यंत म्हणजे 12 साल तक उन्हें क्या अनवाणी क्या कि उनको बिना चप्पल के वो स्कूल में 12 साल तक जा रहे थे. अनवाणी म्हणजे काय, पायात चप्पल न घालता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी आणखीन एक मोठं संकट समोर आलं. शालेय शिक्षण उनका जो 10वीं तक एजुकेशन था वो पूरा होने के बाद में जेव्हा हाईस्कूल में उनको प्रवेश त्यांना घ्यायचा होता त्यावेळी एक बड़ा जो संकट है उनके सामने आ गया. त्यावेळी हाईस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. तभी उनके स्कूल की फीस थी किती 21 रुपीज़ थी. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार. लेखक बोल रहे हैं कि हमारे पास इतना पैसा किधर से आएगा. प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. अभी क्या है कि फीस भरने के लिए पैसा नहीं था
इसलिए लेखक को मन में लग रहा था कि अभी मेरा जो एजुकेशन है वो स्टॉप हो जाएगा, पर माझ्या आईने धीर सोडला नाही. लेकिन उनकी जो माँ थी वो उन्होंने मन से हिम्मत हारली नाही. आजूबाजूच्या बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. उनकी माँ है, उन्होंने क्या बिराडातील म्हणजे अगल बगल के जो आजू बाजू के जो फैमिलीज थे, बिराड़ मतलब कुटुंब, फैमिली के इधर काम करके उन्होंने पैसा कमाया. हे पैसे कमवण्यासाठी जमवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली. उनके जो पहचान वाली ते एक माऊली मतलब एक दयालु उमन थी, वो उनके हेल्प के लिए आई आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. और जो लेखक के फीज का जो प्रॉब्लेम था वो सॉल्व हो गया. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश बंद झाले होते. लेकिन क्या हो गया, बहुत देर हो गई, क्योंकि गिरगांव के जो नामांकित मतलब प्रसिद्ध स्कूल थे उधर से क्या उनमें प्रवेश बंद हो गए थे. आखिर यूनियन हाईस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. बाद में लास्ट तक क्या यूनियन हाईस्कूल में लेखक को प्रवेश मिल गया आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. और जो माध्यमिक शिक्षण है वो उनका एजुकेशन स्टार्ट हो गया. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच. लेखक बोलते हैं कि बहुत प्रॉब्लेम्स आते थे, अडीअडचणी त्यांना येतच होत्या, पण जमेल तेवढा जब भी उनको टाइम मिलता था तभी वो पढ़ाई करते थे. लेकिन कैसे उनको प्रॉब्लम तो बहुत आते थे, तभी वो अपना टाइम निकाल के ऐसे जमेल तेवढा वो स्टडी करते थे. पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. लेकिन उनकी जो रूम थी कैसी थी, छोटी थी. त्या खोलीतील जागा स्टडी करने के लिए वो जगह थी वो कम पड़ती थी. अपुरी पढ़ाई म्हणजेच काय, कम उनको पड़ती थी. ठीक है, आगे का लेसन हम बाद में देखते हैं. ठीक है, थैंक यू.